हे जे ही संकल्पना जी आहे की आपलं जे ऋषी स्मरण आहे हे पितृपक्षामध्ये करायचं, ही संकल्पना मला जेव्हा कळली मला तेव्हा खूपच आनंद झाला की बरेचदा आपण ज्या गोत्रामध्ये आहोत, आपण ज्या कुळामध्ये जन्मलो आहोत त्याच्या मुळापर्यंत आपण जात नाही, त्याचं नाव वगैरे घेतो, पण आपण त्याच्याविषयी खरंच ज्ञान प्राप्त केलेलं नसतं. आणि ही गीता धर्म मंडळाने जी ही संकल्पना गेली 15 वर्ष राबवत आहेत तर ती फारच कौतुकास्पद आहे आणि त्यामध्ये मला ही संधी मिळाली आहे याचं मला खूप आनंद झाला. तर आजच्या या कार्यक्रमात हे पुष्प गुंफत असताना या ठिकाणी उपस्थित सगळी मान्यवर, गीता धर्म मंडळाची आयोजन समिती, सगळे गुरुतुल्य माझ्यासमोर बसलेली सगळी मंडळी, यांना सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करते पहिल्यांदा. त्याच्यानंतरही सगळ्यात महत्त्वाचं जे म्हटलं की मी पितृपक्षामध्ये हे स्मरण करत असताना आपण ज्या संस्कृतीमध्ये जन्मलो, आपण ज्या परंपरेचे, समृद्ध परंपरेचे पाईक आहोत, त्या परंपरेचा आपल्याला अभिमान वाटतो. अशी परंपरा, अशी संस्कृती ज्यांनी रुजवली ती सगळी ऋषीमंडळी. तर या सगळ्या ऋषीमंडळींना सर्वप्रथम आपण विनम्र अभिवादन करूया. यानंतर मी आज ज्या ऋषींचं स्मरण करणार आहे ते आहे महर्षी पतंजली. तर सर्वप्रथम आपण त्रिवार ओंकार आणि पतंजलींची प्रार्थना करूया. ज्यांना येते त्यांनी सहभागी व्हावं, नाहीतर आपण श्रवण पण करू शकतो. सगळ्यांनी आपण जिथे आहात तिथे पाठीचा कणा सरळ करून बसायचा आहे. डोळे शांतपणे सहजतेने मिटलेले, हाताची ध्यान मुद्रा, त्रिवार ओंकार एकत्रितपणे, नंतर पतंजलींची प्रार्थना. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. हळूवार डोळे उघडा. धन्यवाद. ही जी प्रार्थना आहे ही महर्षी भर्तृहरी यांनी लिहिलेली प्रार्थना आहे. आपल्या गुरुचं अतिशय यथार्थ वर्णन या ठिकाणी भर्तृहरींनी केलेलं आहे. आता यामध्ये जे सांगितलं आहे की योगेन चित्तस्य, म्हणजे पतंजलींविषयी खरं तर याच्या पुढे जास्त काही बोलायचीच गरज नाही. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य च वैद्यकेन. आजच्या काळामध्ये माणसाला ज्या काही गोष्टी सतावतात त्याचं इथं उत्तर देणारे हे पतंजली महर्षी आहेत. या विषयावर बोलताना मी या साधारण आजच्या विषयाची मांडणी कशी केली तर त्यांच्याविषयी काही दंतकथा आहेत. आपले सगळेच जे संस्कृती आहे तिच्यामध्ये आपल्याला प्रतिकात्मक, रूपकात्मक अशा कथा आपल्यापर्यंत येतात. तर त्यांच्या ज्या कथा आहेत त्यांच्याविषयी मी आधी सांगेन. त्यानंतर प्रत्यक्ष त्यांचं जे कार्य आहे, आपण नुसतं त्या कथांमध्ये अडकायला नको आहे, तर आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे. तर त्याचं जे प्रत्यक्ष कार्य आहे, जी ग्रंथरचना आहे, जी कालातीत आपल्याला मार्गदर्शक आहे, त्या ग्रंथरचनांवर थोडासा जास्त विस्ताराने बोलेल. आणि त्यानंतर हे सगळं आज का, आजच्या काळामध्ये त्याचं काय महत्त्व आहे, आजच्या काळाशी ज्याला आपण म्हणतो रिलिव्हन्स काय, त्याचा संबंध काय, तर या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता पतंजलींविषयी जसं मला खाली भेटल्यावर काही जणांनी सांगितलं की हे आम्हाला काही माहीत नव्हतं. ही पतंजलींची प्रतिमा आहे, इथे मी लावलेली आहे, सगळ्यांना दिसत असेल. बरेच जण पहिल्यांदा पण बघत असतील, मी पण अशीच कधीतरी पहिल्यांदा पाहिली होती. आणि मग ही प्रतिमा काय आहे, ह्या प्रतिमेपर्यंत मी पोहोचले कशी, तर जसं आता अश्विनी त्यांनी सांगितलं की मी MA योगशास्त्राला सेवानिवृत्तीनंतर सुरुवात केली आणि योगशास्त्र म्हणल्यावर आपोआपच माझ्यासमोर योगसूत्र आली. त्यासाठी मी जे पुस्तक घेतलं ते आमचे डॉक्टर विश्वास मंडलिक गुरुजी, मी नाशिकला असते, तर योग विद्या गुरुकुलचं हे पुस्तक माझ्यासमोर आलं. आणि मग मी म्हटलं हे काय या कव्हरवर काय, हां ठीक आहे ऐकायचं आहे. उघडली, पुढे व्याख्यानं सुरू झाली.
पौर्णिमाताई मंडलिक गुरुमाता आमच्या त्यांनी व्याख्यानं सुरू केली. मग त्या विषयाची थोडी थोडी त्या योगसूत्रांची ओळख व्हायला सुरुवात झाली. त्याच्यावर मी वाचन करायला लागले. मग त्या शिकवताना अगदी आपली संसारातली घरातली साधी उदाहरणं देऊन सांगतायत. हे सगळं सुरू झालं. हे सगळं सुरू असताना मात्र माझं लक्ष ह्या प्रतिमेमध्ये अडकलं. आपण कुठे अडकतो? कव्हर पेजवर, आत शिरतच नाही. असंच माझी स्थिती होती. म्हटलं आहे हे पण काय आहे? ते लेक्चर चाललेत, आत काही शिरत नाही आहे, कव्हरवर काय आहे? ह्या प्रतिमेमध्ये मी अडकले. आणि मग याचा शोध घेता घेता मला त्यांच्या काही कहाण्या हाती लागल्या. तर त्या कहाण्या 2-3 कहाण्या आहेत. ती त्यांची आहे पहिली जन्म कहाणी, जी की त्यांचं नाव पण त्यामध्ये आपल्याला कळतं की पतंजली हे नाव त्यांचं का पडलं. ती कहाणी अशी आहे की गोणिका नावाची एक स्त्री होती. ती योगाची उपासक होती. ती गोनार्द प्रांतामध्ये राहत होती आणि तिने सूर्यनारायणाला विनवणी केली की मला एक चांगला सक्षम योगाची उपासना करणारा पुत्र हवा, कारण ती स्वतः योगाची उपासक होती. आणि असा पुत्र मला द्यावा अशी विनवणी केल्यावरती तिला परमेश्वरांनी सांगितले की तुला एक व्रत देतो, ते व्रत तू कर. आपणही करतो आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी. तर तसं तिला व्रत सांगण्यात आलं की रोज तू अर्घ्य द्यायचं सूर्याला अर्घ्य द्यायचं आणि तेही डोळे मिटून द्यायचं, डोळे अजिबात उघडायचे नाही. तर त्यानुसार तिने अगदी श्रद्धेने ते व्रत सुरू केलं आणि रोज ती सूर्याला अर्घ्य द्यायला लागली. असं करता करता एके दिवशी ती जेव्हा डोळे मिटून अर्घ्य देत होती, तिच्या ओंजळीमध्ये काहीतरी वळवळलं, हालचाल झाली. मग तिने डोळे उघडले, पाहिलं तर तिच्या हातामध्ये एक छोटंसं नागाचं पिल्लू होतं आणि त्यांनी लगेच बालरूप धारण केलं आणि तिला कळलं की परमेश्वरांनी हा आपल्याला मुलगा दिला. तर हा आहे पतंजली. पत म्हणजे पडणे आणि अंजली म्हणजे ओंजळ. तर ओंजळीत पडलेला म्हणून पतंजली असं त्याचं नामकरण झालं. ही त्यांची जन्मकहाणी. आता जन्मामागे कहाणी. आपले सगळे जन्म झाले ते काहीतरी कारणाने झाली. आपण गीतेचं शिक्षण घेतो तर त्यांच्या जन्मामागची कहाणी पण खूप मोठी महान आहे. आपल्यासारखी नाही आहे. आपली मागची कर्माची आपण वेळीच वजाबाकी करायला हवं असं नाही. तर ते विशिष्ट उद्देशाने जन्म घेतलेले हे महर्षी होते. त्यांच्या जन्मामागची कहाणी अशी आहे की महर्षी पतंजली हे शेषनागाचा अवतार मानलं जातं. आणि शेषनागाचा अवतार म्हणजे भगवान विष्णूंची शय्या. तर एकदा ते त्या शय्येवर पहुडलेले असताना ते खूप विशाल व्हायला लागले. त्यांचं वजन वाढलं. आता योगाच्या आहेत ना लघिमा गरिमा अष्टसिद्धी, ते महान व्हायला लागले आणि ते शेषाला पेलवेना. तेव्हा शेषाने म्हटलं की काय देवन हे काय चाललंय. लक्ष्मी मातेनी पण त्यांना हात हलवून थोडीशी तंद्री भंग केली त्यांची. तर ते तंद्रीतून जागे झाले आणि परत पूर्ववत पहिल्या स्थितीत आपल्या मूळ रूपामध्ये आले. तर मग शेषाला प्रश्न पडला की हे झालं कसं. मग त्यांनी विचारलं की हे महाविष्णू, हे तुम्ही काय केलं? तुम्ही एवढे मोठे विशाल झालात, मला पेलवेना, मला त्रास व्हायला लागला, असं झालं काय? आणि तुम्ही परत लगेच पूर्ववत झाले. तर ते म्हणाले याचं उत्तर असं आहे की मी महादेवाचं आनंद तांडव बघत होतो आणि हे आनंद तांडव बघत असताना मी विशाल झालो. त्यानंतर मी परत पूर्ववत झालो. हे सगळं योगबलाने करता येतं. आता त्या शेषाला प्रश्न पडला की हे सगळी अनुभूती मला कशी मिळेल. त्याने विचारलं, हे महाविष्णू, मला ही अनुभूती पाहिजे. आपल्याला कसं चांगलं काही असलं की मला पाहिजे. तर त्यांनी आपली ही मोठी मागणी मांडली. महाविष्णूंनी तथास्तु म्हटलं. म्हणून मग गोणिकेच्या ओंजळीमध्ये ते पतंजलीच्या रूपामध्ये आले. हे झालं त्यांचं जन्मामागची कहाणी. आता त्यांचं जे जन्म होता तो एका विशिष्ट उद्देशाने होता. त्याच्यामध्ये त्यांनी मागणीच मागितली होती सरळ की मला तुम्ही ते आनंद तांडव बघायचं आहे आणि योग जाणायचं आहे. मग क्लिअर होतं, त्यांच्या जन्माचं उद्दिष्टच क्लिअर होतं की योग कार्य करायचं आहे आणि दुसरं म्हणजे ते महादेवाचा आनंद तांडव बघायचं आहे. त्यानुसार त्यांना चिदंबरम या ठिकाणी असताना त्यांनी महादेवाची आराधना उपासना केली आणि त्यांना ते आनंद तांडव बघायला मिळालं. पण हे आनंद तांडव दाखवलं महादेवानी आणि त्यावेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही व्याकरणावर काहीतरी ग्रंथरचना करा. म्हणजे त्यांचं जे पुढे व्याकरणाचं काम आहे त्याच्या मागचं प्रेरणा इथे आहे. त्यानंतर दुसरं असं की महर्षी पतंजलीने अनेक शिष्य घडवले आणि त्यामुळेच तो योग आपल्यापर्यंत आज आलेला आहे. तर हा जो प्रकार आहे, तर ही ज्ञानदानाची प्रक्रिया त्याच्यामागची एक कहाणी आहे. ती अशी की त्यांनी सांगितलं त्यांच्या ज्ञानाची प्रभा सगळीकडे फाकायला लागली आणि अनेक शिष्य त्यांचं शिकायला उत्सुक होते. तर त्यांनी सांगितलं की मी एका वेळेला 1,000 लोक असेल तरच मी शिकेन.
आपलं आहे की एक माणूस आला तरी शिकवावे लागतं, पण त्यांनी सांगितलं की मी 1 सहस्त्र शिष्य आल्यावर शिकवेन. त्यानुसार 1 सहस्त्र शिष्य जमा झाले आणि त्यांनी ज्ञानदानाचं कार्य सुरू करायचं ठरवलं. पण त्यांनी 2 अटी घातल्या. त्या 2 अटी अशा होत्या की जिथे आपलं ज्ञानदानाचं कार्य झालं आहे तिथून कोणीही बाहेर पडायचं नाही, जायचं नाही कुठे. आणि दुसरं म्हणजे माझ्यामध्ये आणि शिष्यांमध्ये पडदा असेल, तो पडदा कोणी हलवायचा नाही. पडद्याच्या पलीकडे गुरु आणि तिकडे दोन्हीमध्ये एक पडदा. आता करू नको म्हटलं की आपल्याला करावं वाटतं. शिष्यांचं ज्ञानदान सुरू झालं, त्यांना जाणीव व्हायला लागली हे ज्ञान कुठलाही शब्द न बोलता दिलं जात होतं. या अद्भुत पद्धतीचं ते ज्ञानदान चालू होतं. आणि हे ज्ञानदान चालू असताना एका शिष्याला आपल्यासारख्या एकाला वाटलं की नाही काय पर्दे के पीछे क्या है, ते पडद्याच्या पीछे जाऊन बघायचं. त्यानुसार त्यांनी ठरवलं की आपण आता थोडंसं किलकिला करून बघूया. आणि एका शिष्याला बाहेर नाही जायचं म्हटलं तरी आला एक कॉल, मग तो गेला. तर त्यानुसार तो गेला आणि इकडे पतंजलींनी शिकवणं चालू असताना त्या शिष्याने पडदा उघडला आणि सगळे भस्मसात झाले. सगळे भस्मसात झाले कारण पडद्यापलीकडे चक्क स्वतः शेषनागाच्या रूपामध्ये ज्ञानदान करत होते पतंजली. तर मग तो जो एक बाहेर गेला होता तो वाचला. मग तो परत आल्यावर त्याला पतंजली ऋषींनी सांगितलं की तुला जे ज्ञान प्राप्त झालं आहे ते तू दान कर, आता ही प्रक्रिया इथे थांबली. तर अशा प्रकारची ही एक कहाणी आहे. आता ह्या कहाण्यानंतर आपण त्यांचं जे म्हणजे एक आढावा घेतला, साधारण या गोष्टी प्रचलित आहेत, याचे कुठे लेखी पुरावे आहेत असं नाही, पण या कहाण्या मात्र जशा आपल्या अनेक कहाण्या एकापासून दुसऱ्यापर्यंत चालत जातात तशा जातात. पण ही मात्र प्रतीकं आहेत, रूपक आहेत. यातलं रूपक आपण विचार केलं तसं तसं आपल्याला समजतं. या सगळ्या कहाण्या झाल्या तरी आपलं जे प्रतिमेमागचं विचार होता तो इथे नाही अडकला की तो शेषाचं रूप होता म्हणून अर्धन. तर ते इथंपर्यंत पोचलं किंवा की योगाचा थोडा अभ्यास करायला लागल्यावर की आपण म्हणतो की आपली जी षटचक्र आहे त्याच्यामध्ये मूलाधाराशी आपली कुंडलिनी शक्ती जी आहे ती स्थित असते, ती वेटोळा घालून स्थित असते. आपण योगाच्या साहाय्याने, आपल्या आराधनाच्या साहाय्याने आपण प्राणवहन जेव्हा सुषुम्ना नाडीतून करतो, इडा पिंगला आणि सुषुम्ना, आपण पाठीचा कणा सरळ करून बसलो, प्रार्थना मगाशी जी मी त्यासाठीच एक छोटंसं हे घेतलं, तर त्या सुषुम्ना नाडीतून जेव्हा प्राणवहन होतं त्यावेळेला आपल्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. तर ही आहे की ती प्रतिकात्मकता जरी विचार केला आपण तर ती जी आहे ती मूलाधारापाशी वेटोळ मध्ये असलेली आपली मूलाधार शक्ती आहे. हा पण एक त्याच्या मागचा प्रतिकात्मक अर्थ आपण लावू शकतो. पण हा असा कुठे लिहिलेला आहे म्हणाल तर तसं काही नाही आहे, पण हे अर्थ अनेक जणांनी लावले, ज्यांनी याच्यावर ग्रंथरचना केल्या, टीका लिहिल्या, त्यांनी हा अर्थ त्या ठिकाणी सांगितलेला. आणि शेषाचं प्रतीक म्हणून तर आहेच आहे. तर अशा आणि आपल्या संस्कृतीमध्ये खरं तर आपण खूप प्राणी पक्षी या सगळ्यांना देवता मानून आपण पूजत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की हे म्हणजे ही मंडळी तर सगळी दैवी अवतारी पुरुष होते, हव्या त्या प्रकारामध्ये ते जन्म घेऊन त्या त्या योनीसाठी ते काम करू शकणारी मंडळी होती. तसं त्यांनी मानवी योनीमध्ये जन्म घेऊन ॲक्च्युली आपल्या सगळ्यांसाठी ही ग्रंथरचना करून ठेवली, जी की कालातीत आहे, जी आपल्याला कायम मार्गदर्शक ठरणार आहे. तर आपण आता त्यांच्या कार्याकडे वळूया. त्यांच्या कार्याकडे वळताना मी परत एकदा आपली जी प्रार्थना आहे पहिली, ती प्रार्थना योगेन चित्तस्य पदेन वाचा, पहिलाच शब्द आहे. मी म्हटलं पुढे बोलायचीच खरं तर गरज नाही, तो आहे योगेन चित्तस्य. योगेन चित्तस्य म्हणजे आपला चित्ताची शुद्धी, 3 शुद्धी सांगितलेल्या आहेत सरळ सरळ. चित्ताची शुद्धी, त्यानंतर वाचेची शुद्धी म्हणजे अर्थातच व्याकरण, आणि शरीराची शुद्धी. शरीराचा जो मल आहे आपल्याला जावंच लागतं डॉक्टरकडे. आपण आता भरपूर पुटं जमवून घेतली आहेत दोषांची, त्यामुळे आपल्याला डॉक्टरकडे जायलाच लागतं. या 3 क्षेत्रामधलं त्यांचं कार्य हे कालातीत आहे. तर आता हा जो पहिला भाग आहे त्यांच्या कार्याची ओळख करून देताना हे 3च भागांवर मी बोलणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे योगेन चित्तस्य. आता योग म्हणजे काय, त्यासाठी त्यांनी जो ग्रंथ लिहिला तो आहे योगसूत्र. महर्षी पतंजलींचे योगसूत्र यासाठीच ते ओळखले जातात किंवा त्यांना आधुनिक योगाचे जनक असं सुद्धा म्हटलं जातं. तर आधुनिक योगाचे जनक म्हटलं तर त्यांची ही जी योगसूत्राची रचना आहे ती आपण जेव्हा हातात घेतो, ती वाचतो, तेव्हा अक्षरशः त्याच्या प्रेमात पडतो आणि आपल्याला प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर यात सापडायला लागतं. जसं आपण आता गीतेचाही अनुभव घेतो आणि म्हणतो की आपल्याला खूप प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये सापडतात. तर अशा प्रकारे हे तिन्ही गोष्टींची शुद्धी सांगणाऱ्यातलं जे पहिलं आहे ते योगेन चित्तस्य, ते योगसूत्र, त्यासाठी लिहिलेला ग्रंथ आहे तो योगसूत्र. मग आता हा योग आधी अस्तित्वात नव्हता का?
आपली जी योगदर्शनं वगैरे आहेत त्याच्यामध्ये त्यांचं प्रणेता पतंजलींना म्हटलंय, मग आधी योग नव्हता का? तो योग होता. आदियोगींनी इथे पृथ्वीवर अवतार घेऊन सप्तर्षींना योग सांगितला आणि ते वेगवेगळ्या दिशांना त्यांना पाठवलं की ह्या विद्येचा प्रसार करा. मग आपण एखादी गोष्टी 10 जणांना सांगितलं तर ती 10 प्रकारांनी व्हायला लागते हळूहळू. तसं 1800 प्रकारच्या योग पद्धती ह्या अस्तित्वात आल्या. मग महर्षी पतंजलींनी काय केलं, तर महर्षी पतंजली स्वतःला लेखक वगैरे म्हणत नाही, या योगसूत्राचे मी लेखक आहे वगैरे म्हणत नाही. ते सगळे द्रष्टे होते, ते स्वतःला लेखक म्हणत नाही. ते फक्त म्हणतात मी याचं संकलन केलं आणि हे सूत्रबद्ध पद्धतीने तुमच्यापर्यंत आणलं. कुठे आपण मात्र एक एवढी एवढी कविता लिहिली, एवढा एवढा लेख लिहिला की खाली नाव मोठं असतं. तर ही महर्षी मंडळी पिढ्यानपिढ्याची कार्य करून जातात, त्यांचं कुठे नाव सापडत नाही, यांची कुठे मूर्ती सापडत नाही. त्याचा शोध घेतला तर मला कळालं की रामेश्वरमला त्यांची मूर्ती आहे आणि तिथेच त्यांची समाधी पण आहे. म्हणजे अशा प्रकारची प्रतीक किंवा मूर्ती कुठे आहे तर ती तिथे आहे, आपल्याला सहसा ही बघायला मिळत नाही. तर अशा प्रकारची यांची ही जी कामं होती. तर याच्यामध्ये योगसूत्रांमध्ये त्यांनी ही जी रचना केली ती मी जसं म्हटलं की तो 1800 प्रकारामध्ये विभागला गेलेला योग होता. तो त्यांनी 196 सूत्रांमध्ये सूत्रबद्ध केला. म्हणजे एवढा मोठा फापट पसारा झाला आहे, आपण कसं ते कपाट आवरायला काढल्यावर गोंधळून जातो खरं म्हणजे की काय ठेवावं काय सोडावं. तर त्यांनी तो नीटनेटकेपणाने 196 सूत्रांमध्ये बांधून ठेवला. 196 काही ठिकाणी 195. आता ही जी आहे ही मौखिक परंपरेतनं आलेली गोष्ट आहे, त्यामुळे एखादा सूत्राचा म्हणजे आकड्यांकडे आपण जाऊच नाही, त्यातल्या इसेन्सकडेच जायला हवं. तर अशी ही 196 सूत्र त्या ठिकाणी त्यांनी या ग्रंथ, अतिशय छोटा ग्रंथ आहे. हे एवढं पुस्तक झालं याचं कारण पण याच्यामध्ये प्रत्येक सूत्राचं खाली एक्सप्लेनेशन आहे. तर अशा प्रकारे ही 196 सूत्र त्यांनी आपल्यासमोर मांडली. आता या सूत्रांची रचना आपण म्हटलं की योग सूत्र. योग म्हणजे काय? योग म्हणजे जोडणे. युज या धातूपासून त्याचा जन्म झालेला आहे. योग म्हणजे जोडणे. मग काय जोडायचं आहे? तर आत्मा आणि परमात्मा, जीवाशिवाची भेट, हे जे आपण म्हणतो हे आपलं अल्टिमेट एम आहे, हे आपलं साध्य आहे, त्यासाठी सगळं काही आहे. तर मग योग म्हणजे जोडणे. आणि सूत्रे म्हणजे काय? सूत्रे आपण विज्ञान वगैरे शिकणारी मंडळी सगळे म्हणतो की फॉर्म्युला किंवा दुसरा अर्थ होतो दोरा. तर हे दोन्ही इथे लागू आहेत, कारण ही सूत्र म्हणजे सरळ सरळ तुम्हाला काय करायचं याचं उत्तरच देतात, कुठेही संदिग्धता नाही. त्यामुळे ही सरळ स्वच्छ उत्तरं देणारी सूत्र आहे. जसं आपण उदाहरण घेतलं तर आपण म्हणतो की आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, आकडा टाका उत्तर मिळवा. तिथं असं आहे की तुम्ही करून पहा तुम्हाला उत्तर मिळेल. याच्यामध्ये कुठेही असं करा तसं करा हे आज्ञार्थक वाक्य नाही, पण तुम्हाला हे प्रयोग करून पाहता येण्यासारखं आहे. त्यामुळे ही सूत्ररचना जी आहे ही प्रयोगशील आहे, आपण ही करून बघण्यासारखी आहेत. त्यामुळे ह्या योगसूत्रांच्या रचनेचं जे एक वैशिष्ट्य आहे ते हे आहे की ती प्रयोगशील आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे की जी योगसूत्र आहेत त्याच्या संबंधात एक श्लोक पण आहे की अल्पक्षरम असंदिग्धम. अल्पक्षरम अगदी कमीत कमी अक्षरं, त्यामध्ये खूप फापट पसारा एवढी मोठी अक्षरं नाही, कमीत कमी अक्षरं, कमीत कमी शब्द निवडलेले आहेत. आणि ते कमीत कमी शब्द निवडणं हे किती अवघड आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याला एखादी गोष्ट प्रॉपरली कन्वे करायची असेल तर नेमका शब्द सांगितला तर उपयोगी, नाही तर घंटावर बोलूनही मूळ विषय पोचणारच नाही. मला तसं करायचं नाही आहे पण तर अशा प्रकारे अल्पक्षरम म्हणजे योग्य शब्दांमध्ये तो अर्थ पोहोचणं, हा त्याचा उत्तम सूत्राचं हे एक लक्षण. त्यानंतर आहे असंदिग्धम, संदिग्धता नको. आता हे द्वयार्थी वगैरे जो प्रकार आहे तो नाही, स्वच्छ तुमच्यापर्यंत तो अर्थ पोहोचला पाहिजे. त्यानंतर आहे सारवत. सारवत म्हणजे आशय. तो जो आशय आहे तो तुमच्यापर्यंत यथार्थ रीतीने पोहोचला पाहिजे. जसं की आपण एखादं एक्स्ट्रॅक्ट घेतो, आता आपण उन्हाळ्यामध्ये आमसुलाचं सरबत पितो, त्यामध्ये आपण ते एक्स्ट्रॅक्ट आणतो, आपण 1 चमचा घेतो, त्याच्यात पेलाभर पाणी घालतो, हलवतो आणि पितो. तसं या सूत्रातली जी बीजं आहेत, ज्ञानाची बीजं आहेत, तिला आपलं मनन आणि चिंतनाचं पाणी घालायचं आणि आपण ते अवलंबायचं. तर अशा प्रकारे ही सारवत. नंतर आहे विश्वतोमुखम. विश्वतोमुखम, सगळ्या विश्वाकडे याचं मुख आहे आणि शिवाय सगळ्या विश्वाला ते मुखात घेण्यासारखं पण आहे, म्हणजे ग्रहण करण्याजोगं पण आहे.
तर सगळ्या विश्वाला हे काय म्हणतात त्याला कम्पॅटेबल आहे. आजच्या भाषेत म्हणायचं तर ते सगळ्या विश्वाला हे अवलंबण्यासारखं आहे. त्यामुळे हे कुठेही जा हे लागू पडणारी सूत्र आहेत. असं नाही की हे फक्त भारतामध्ये लागू आहे, भारतातलेच ऋषी आहेत, तसं नाही. हे सगळ्यांना लागू सूत्र आहे. तर अशी ही विश्वतोमुखम आहे. त्यानंतर आहे की त्याच्यामध्ये कुठला दोष नाही, निर्दोष आहेत ते सूत्र. तर अशी ही जे काही उत्तम सूत्राची जी काय रचनेची उत्तम लक्षणं आहेत ती या सगळी या सूत्रांमध्ये आहेत. दुसरं आहे की सूत्र, आपण जसं म्हणतो सूत्र म्हणजे दोरा, आपण हार होतो. आता सूत्र हा शब्द नव्या पिढीला तितका वापरला जात नाही. आपण सूत्रसंचलनात वापरतो, आपण सूत्र धागा या अर्थाने वापरतो. त्यामध्ये आपण काय करतो, सुंदर फुलं होतो किंवा मणी होतो आणि आपला एक सुंदर हार आपला तयार होतो. तशी ही सूत्र सगळी एकात एक गुंफलेली आहेत. ही जी सूत्र आहेत सगळी एकात एक गुंफली आहेत आणि त्यांचा मागच्या पुढच्या सूत्रांशी संबंध आहे. म्हणजे जसं आपण एकमेकांच्या हातात हात घालून उभं राहून एक सुंदर साखळी करतो, तसा हा अतिशय सुंदर असा गुंफलेला हार सूत्रांचा आपल्यासमोर येतो. आता ही उदाहरण द्यायचं झालं तर कशी गुंफलेली आहेत आणि हे आपल्याला बोट धरून पुढे नेतात. तुम्हाला आता या सूत्रात प्रश्न पडला का लगेच उत्तर मिळतं. कुठे तुम्हाला थांबायचं नाही, कुठे मैलभर लांब जायचं नाही, कुठेच काही जायचं नाही, लगेच उत्तर आहे. तर आता या ग्रंथाची सुरुवात, अथ योगानुशासनम झालं. प्रश्न पडतो, अथ तर माहिती आहे आपल्याला, अथ हे मंगलाचरण आहे, अथ आता आहे, अथवरती अनेक पानं लिहिले गेलेली आहेत. तर पुढचा शब्द आहे योगानुशासनम. आता योगाचं अनुशासन सुरू होणार म्हणजे काय होणार, आले ना वाचकाला प्रश्न. मग इथे योग म्हणजे काय, लगेच पुढच्या सूत्रामध्ये दिलंय, योगश्चित्तवृत्ती निरोध हा झालं. म्हणजे अशा तऱ्हेने हे प्रत्येक त्याच्यामधला जो कीवर्ड म्हणतो आपण किंवा त्याच्यातला मुख्य शब्द आहे त्याचा पुढे लगेच आपल्याला उत्तर मिळतं. आता चित्त म्हणजे काय, मग चित्तवृत्ती किती आहेत, त्या क्लिष्ट कशा आहेत, चित्तामध्ये आपल्या ज्या काही वरखाली लाटा का उठतात आणि त्या कशा स्टेबल करायच्या, कसं स्थिर राहायचं, याचं सगळं वर्णन पुढे असं हातात गुंफत गुंफत एक एक सूत्र देतात. बरं सूत्र मोठी आहेत का छोटीशी आहेत, अथ योगानुशासनम आहे की नाही, योगश्चित्तवृत्ती निरोध हा. ही संस्कृत भाषेची एक खूप मजेशीर गोष्ट आहे, खूबी आहे, इतकी सुंदर गोष्ट आहे की अतिशय कमी शब्दामध्ये ते सुंदर मांडता येतं आणि त्याच्यामध्ये इतका अर्थ असतो. प्रत्येक शब्द हा मोठं मोठं ज्ञानाचं बीज आहे. आता योग हा शब्द साधा घेतला तरी इतकं मोठं ज्ञानाचं बीज आहे. चित्त म्हटलं तर चित्तावरती व्यासभाषामध्ये तर चित्तावर इतकं लिहिलेलं आहे, चित्ताच्या अनेक भूमी आहेत, 5 प्रकारची चित्त सांगितली आहेत त्यांनी, मूढ चित्त, क्षिप्त, विक्षिप्त, त्यानंतर एकाग्र आणि निरुद्ध. म्हणजे व्यासभाष्यामध्ये चित्त या विषयाला खूप महत्त्व दिलं. याच योगसूत्रांवरचंच भाष्य आहे व्यासांचं. तर चित्त हा अतिशय महत्त्वाचा विषय तिथे हाताळला गेला आहे. आता ह्या चित्ताला आपण जेव्हा चित्त म्हणतो तर आपण म्हणतो आता माझं चित्त लागत नाही, याचं चित्त ठिकाणावर नाही, हा सहज वापरतो. पण इथे चित्ताचा अर्थ वेगळा आहे. काय आहे बरं हे चित्त, तर आपल्यामध्ये हे चैतन्य तत्व आहे तिच्यावर आले ते खरं म्हणजे चित्ती या शब्दापासून चित्त बनलेलं आहे. पण आता काय झालं की समजा आपण पूर्वी उदाहरण देते की आपण पूर्वी पाण्यामध्ये पाणी जे होतं आंघोळीला वगैरे वापरायचो ते भांड्यामध्ये तापवलं जायचं आणि त्याच्यामध्ये उष्णतेने हळूहळू त्याच्यावरती ते जे क्षार आहेत त्याचे थर जमायला लागतात. मग आपल्याला ते हळूहळू जास्त उष्णता द्यायला लागते पाणी तापवायला. तर अशी ही जे चित्तावरती साकल्य जमतं, संस्कारांचं साकल्य. आता संस्कार म्हणजे आपण जे संस्कार वगैरे करतो तसं नाही, तर आपले जे अनुभव आहेत, आपल्या ज्या गोष्टी घडत आहेत आयुष्यात त्याचे आपल्या मनावरती जे थर उमटत जातात, वारंवार घडल्याने ते थर घट्ट होत जातात आणि ते त्या मूळ चितीवरती, त्या मूळ रूपावरती थर जमायला लागतात. ते थर काढून टाकायचे तर ऊर्जावान परत नीट होणार आहे. तर अशा तऱ्हेने हे जे चित्तवृत्ती आहे त्या कशा स्वच्छ करायच्या, ते कसं भांडं रिकामं करायचं, ते थर कसे काढून टाकायचे हे सांगणारं हे हा ग्रंथ आहे. तर अशाच तऱ्हेने हे योगश्चित्तवृत्ती निरोध हा याच्यामधलं हे चित्त या अर्थाने या पुस्तकामध्ये बघितलं गेलेलं आहे. ही झाली सूत्रांची रचना. आता दुसरा भाग आहे की विषयाची मांडणी. एखादा ग्रंथ जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याची आपली शैली कशी आहे, लिखाणाची शैली, एक साहित्य म्हणून आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याची रचना कशी आहे, विषयाची मांडणी कशी केली. जसं मी आता या गोष्टी सगळ्या वाचून मला वाटलं की नाही आपली पण मांडणी क्लिअर पाहिजे, आपण पण एक विचार दिला पाहिजे की मांडणी विषयाची कशी करायची. तर त्याचं प्रेरणा पण या ग्रंथांमध्येच कुठेतरी असते. त्यांनी मूळ विषय आधी सांगितला आहे
4 पादांमध्ये ह्याची रचना आहे, फक्त 4 पादात. एवढा पसरलेला योग आहे आणि एवढं सगळं रहस्य त्यामध्ये दडलं आहे, पण फक्त 4 पादांमध्ये याची रचना आहे. पहिला पाद आहे तो समाधीपाद. योग म्हणजे परमेश्वराशी जोडलं जाणं, समाधी साधणं. मग झालं की कशाला पाहिजे पुढचे पाद? फक्त समाधीपाद पुरेसा होता. आपल्याला काय करायचं आहे? समाधीच तर साधायचे, परमेश्वराशी एकरूपस्थ व्हायचं आहे. मग कशाला पाहिजे? तर सामान्य माणसाला हे सगळं तत्त्व सांगितलं तुम्ही, करायचं कसं? त्यासाठी दुसरा पाद आहे, तो आहे साधनपाद. आता साधनपादानुसार मी करायला लागले, मग मला येणारे काही अडथळे आहेत, मला येणारे काही अनुभव आहेत, मला काही सिद्धी प्राप्त होतील, मला काय होईल, काय अनुभव येतील, त्याच्यासाठी आहे विभूतीपाद. आता भगवंताच्या विभूती ह्या भगवंताच्या विभूती आहेत, पण हा जो योगी आहे त्याचा प्रवास चालू असताना जसं आपण सांगतो की या वळणावर गेल्या की तुला हे लागेल, मग तू लेफ्ट टर्न घे, मग लेफ्ट टर्न घेतल्यावर तुला हे लागेल, मग तू राईट टर्न घे. हे प्रकार जे आहे तर त्या वळणावर त्या योग्याला काय विभूती येणार आहे, काय अनुभव येणार आहे, त्याला कोणती सिद्धी प्राप्त होणार आहे. कारण आपण एखादी साधना करतो तेव्हा आपल्यामध्ये चांगले बदल व्हायला लागतात. तर ह्या जागोजागी खुणा त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यापासून न अडकता पुढे जायचं आहे. त्यामध्ये सिद्धींमध्ये अडकायचं नाही, हा महत्त्वाचा संदेश आहे. नाहीतर आपली प्रगती त्याच ठिकाणी खुंटून जाईल. तर अशा प्रकारे दुसरा आहे तो साधनपाद आहे. साधनपाद हा सामान्य माणसासाठी, आपल्या सगळ्यांसाठी असलेला हा साधनपाद आहे. नंतर जो आहे तो विभूतीपाद आहे आणि शेवटचा आहे तो कैवल्यपाद आहे. कैवल्यपाद हा प्रत्यक्ष जे मुमुक्षु आहेत, ज्यांना मोक्षाची इच्छा आहे, या संसारापासून ती मंडळी वेगळी गेली. त्यामुळे आपण सामान्य माणसांनी कैवल्यपादाकडे आत्ता वळायचं का हा भाग वेगळा आहे. आपली ती अवस्था येईल तेव्हा आपण तिकडे जाणारच आहोत. तर अशी ही केवळ 4 पादामध्ये ही रचना आहे. पहिल्या पादामध्ये 51 सूत्र आहेत, दुसऱ्यामध्ये 55, मग 56 आणि मग 34. कैवल्यपाद हा केवळ 34 सूत्रांचा पाद आहे, जो खूप हायर लेवलच्या योगींसाठी आहे असं म्हणू शकतो आपण. पण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण त्याचे अर्थ आजच्या जीवनात सुद्धा लावू शकतो. तर हा झाला या ग्रंथाविषयीचा भाग. आता दुसरा भाग आहे की योगसूत्र. योग हा विषय त्यांनी निवडला, त्याचं कारण असं की भारतीय तत्त्वज्ञान जे आहे त्याचा पायाच मूळ दर्शन आहे. षड्दर्शन आपण सगळे जाणतो की सांख्ययोग, न्यायवैशेषिक आणि पूर्व आणि उत्तर मीमांसा, हे 6 आस्तिक दर्शनं. आस्तिक म्हणजे देवाला मानणं वगैरे नाही, तर वेदाला प्रामाण्य मानणारे ही जी आस्तिक दर्शनं आहेत त्यामध्ये योग आहे. म्हणजे दर्शन संख्या अजून आहे, तो परत वादाचा मुद्दा होईल की 16 दर्शनं आहेत, 21 दर्शनं आहेत, नास्तिक दर्शनं आहेत, ही सगळी दर्शनं आहेत, वादच नाही. पण ही जी मूळ षड्दर्शन म्हणतो यामध्ये योगाला स्थान आहे आणि ते कोणाबरोबर आहे? सांख्य दर्शनाबरोबर आहे. सांख्य आणि योग हे जोडी आहे. कारण असं की सांख्य दर्शनाची जी मूळ तत्व आहेत ती तशी योगाने मानली आहे. मग योगाने वेगळं काय केलं? त्याच्यामध्ये एक सूत्र ॲड केलं, एक तत्व ॲड केलं. कुठलं? परमेश्वर, ईश्वर. त्यामुळे योगाला सेश्वर सांख्य असं म्हटलं जातं. आता सांख्यामध्ये आपण ही जी दर्शन आहे, दर्शन मुळात काय आहे? तर एक दृष्टिकोन आहे. दृष्टिकोन आहे, कशाकडे बघायचं आहे? आपल्याला एखादा दृष्टिकोन मिळतो किंवा काही मिळते दृष्टी, तर आपल्याला काय बघायचं? संजयला दृष्टी दिली, त्याला बघायचं होतं युद्ध तिकडचं. आपल्याला दृष्टिकोन दिला आहे, कशाला? कुठे बघायचं आहे? कोणासाठी काम करायचं आहे? बाहेर कुठे जायचं आहे? समाजासाठी काही करायचं नाही, आपल्याकडेच फक्त बघायचं आहे, स्वतःलाच फक्त बघायचं आहे. मग काय बघायचं आहे? मी कोण आहे? मी इथे बसले, आता अश्विनी त्यांनी ओळख करून दिलं, मी जयश्री गोरे आहे, मी कोणाची तरी आई आहे, मी कोणाची तरी बहीण आहे. कोण आहे मी? काही या पलीकडे एक कोणीतरी आहे जी बाहेरून बघते माझ्याकडे, ही मी आहे का? कोण आहे मी? आपला हा म्हणजे मानवाला पडलेला जो कोहम, हा जो प्रश्न आहे, इथून सुरुवात झाली. ही आपली क्युरिओसिटी आहे. तर हा असा प्रकारचा हा मी कोण हा प्रश्न हाताळला गेला. आता मी कोण आहे हे झालं, मग तेवढ्यात मला कोणीतरी आवाज देतं, आई, ताई, व्हॉट एव्हर. ह्या प्रकाराने माझ्या भोवती वस्तू आहेत, झाडं आहेत, पक्षी आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, हे सगळं काय आहे? माझ्या भोवतीचं हे जगत आहे. दुसरा प्रश्न पडला, माझ्या भोवती हे काय आहे? हे माझ्यासोबत का आलेत? तर हे माझ्या भोवतीचं जगत आहे. ओके, झालं, हे झालं, आम्ही जगतोय सहजीवन. मग मी एके दिवशी जाईन, मृत्यूनंतर काय? मोक्ष. तर ह्या 3च गोष्टींची चर्चा करायची, बाहेर बघायचं नाही आहे आपल्याला. मी कोण, माझ्या भोवतीचं काय आणि माझ्या नंतरचं काय? तर मोक्ष प्राप्त करायचं. जे आपले 4 हे सांगितले आहेत पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. त्याच्यामध्ये मोक्ष हा महत्त्वाचा आहे, हा आपला उन्नतीचा सगळ्यात वरचा बिंदू आहे. तर
फक्त आपल्याला ह्या दर्शनाने हीच दृष्टी दिलेली आहे की याकडे कसं बघायचं. आणि त्यासाठी सांख्य दर्शनामध्ये जी तत्त्व सांगितली आहे ती प्रकृती, आपण गीतेतही अभ्यासतो, तर ही प्रकृती समस स्थितीमध्ये असते, सत्व रजतम, आणि पुरुष हा निर्विकार आहे. तर यापासून सगळी सृष्टी निर्माण झाली. तर आपल्याला जायचं परत मुळात, म्हणून प्रतिप्रस. तर ही सगळी तत्त्व योगाने मान्य केलेली आहेत. म्हणजे योगामध्ये दर्शनाचं सामर्थ्य आहे. मग हे 196 सूत्रात मावेल का एवढं तत्त्वचिंतन? तर याच्यामध्ये हे तत्त्वचिंतन तर आहेच आहे. जसं मी सांगितलं की हे पाद आहेत, हे सगळं तेच वर्णन करतायत. पण त्याचसोबत इतर दर्शनांमध्ये जो भाग आहे की ती तत्त्वचर्चा आहे, पण त्या तत्त्वचर्चेचं मी करू कसं अवलंबन हे नाही कळत, ते यामध्ये आहे. सरळ सरळ प्रॅक्टिकल आहे की तुम्ही हे करून पहा. त्यामुळे याला शास्त्र देखील म्हणतात. तर योगाला दर्शन आणि शास्त्र या दोन्ही मान्यता आहेत. तर अशा प्रकारे ही एक त्यांची मोठी निर्मिती जी आहे पातंजल योगसूत्र, या ग्रंथाविषयीची थोडी संक्षेपाने मी माहिती देण्याचा प्रयत्न आहे. परत याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन जे आहे त्या भागात मी परत यातल्या काही 1-2 उदाहरणं सांगणार आहे. त्यानंतर दुसरं जे आहे, दुसरा ग्रंथ किंवा त्यांची दुसरी आहे, त्यांच्या प्रार्थनेमधलं दुसरंच आहे, पदेन वाचा. म्हणजे काय? तर व्याकरण. व्याकरण कशासाठी आवश्यक आहे हे आताच्या पिढीला तर सांगणं खूप आवश्यक झालं आहे, कारण आता आपली भाषा सांभाळून ठेवणं सुद्धा मुश्किल झालं आहे. तर त्या रचनेचं नाव आहे महाभाष्य. आता हे जे महाभाष्य आहे याचं नावच इंडिकेट करतं की ते भाष्य आहे कशावरचं तरी. ते महा आहे. महा आहे म्हणजे आकाराने मोठं आहे असं नाही, तर ते महान आहे. ते महान भाष्य कशावर आहे? तर आपण सर्वजण जाणतो की व्याकरण म्हणलं की आपण काय म्हणतो? पाणिनी व्याकरण ही पटकन आपण उच्चारलं जातं. तर हे पाणिनी व्याकरण जे आहे, या व्याकरणाचा पाया रचला, ज्यांनी ही व्याकरणाची अष्टाध्यायी आपल्याला दिली ते महर्षी पाणिनी, त्यांचे शिष्य पतंजली. त्यामुळे पतंजलींनी त्याच्यावर भाष्य लिहिलं. आता ही अष्टाध्यायी कशी निर्माण झाली? तर ती पाणिनींना शिवशंकराच्या डमरू वादनातून 9 आणि 5 14 अक्षरं आली आणि त्यामधनं स्फुरण पाहून त्यांनी अष्टाध्यायीचं लिखाण केलं, लिखाण केलं म्हणणारच नाही, कारण ही सगळी रचनाच करत होते आणि मौखिक परंपरेतनं पुढे जात होते. नंतर त्याचे लिखित प्रकार आपल्यापर्यंत आले, कारण त्या काळामध्ये हे लिखाण, कागद, छपाई हा प्रकार नव्हता. जे काय होते ती भुर्जपत्र होती. तर अशा प्रकारे त्यांनी जी अष्टाध्यायी लिहिली त्याच्यावरचं जे भाष्य आहे ते पाणिनींचं, अष्टाध्यायीवरचं हे पतंजलींचं महाभाष्य. आता ही डायरेक्ट पाणिनींच्या ग्रंथावरचं भाष्य आहे का? नाही, मध्ये कात्यायनांचं वार्तिक आहे. वार्तिककार कात्यायन हे त्रिमुनी समजले जातात. व्याकरणामधले जे त्रिमुनी आहेत त्यामध्ये आहेत पाणिनी, कात्यायन आणि नंतर आहेत ते पतंजली. तर हे त्रिमुनी यांचा व्याकरणामध्ये शब्द हा सगळ्यात शेवटचा, तो प्रमाण शब्द समजला जातो. आस्थागायत या 3 जणांच्या जे काही कर्तृत्व त्यांनी केलं आहे, जी काही मार्गदर्शक तत्त्व दिली आहेत, त्या तत्त्वावर आज आपली भाषा, आपली संस्कृत, आपलं हे ज्ञान सगळं त्या आधारावर टिकून आहे. त्यामुळे आपलं पण कर्तव्य असतं की आपण हे पुढच्या पिढीपर्यंत कसं पोहोचवू, ही माहिती पण पोहोचवली पाहिजे आणि त्या कार्याचे उद्देश पण पोहोचवले पाहिजे. आता उद्देशांकडे वळताना जसं मी म्हटलं की आपला उद्देश हा की पुढच्या पिढीला पोहोचवलं पाहिजे. तर मौखिक परंपरेतनं हे पुढे होत गेलं आणि मौखिक परंपरा चालू असताना त्यावर कटाक्षाने आता आपले सुद्धा गुरुजन मंडळी आपल्या उच्चारांवर खूप भर देतो आपण की हे असंच म्हटलं पाहिजे. तर कारण असं की त्याचे काही उद्देश आहेत. हे का करायचं? आपल्याला प्रश्न पडतात, काय होतं बरं मी याचं म केलं, न केलं, याचं नचं न केलं, काय होतं, का बरं करायचं? तर ह्या व्याकरणाचेही उद्देश आहेत. तर हे व्याकरणाचे उद्देश काय आहेत ते या महाभाष्यामध्ये उत्तरं सापडतात आपल्याला. हे सगळे जे का आहेत ना, मी असंच का म्हणायचं, मी असाच उच्चार का करायचा, तर ह्या काची उत्तरं दिलेली आहेत. तर सरळ सरळ त्याच्यामध्ये त्यांनी जी रचना केली आहे महाभाष्याची, त्याच्यामध्ये व्याकरणाची सरळ सरळ 5 उद्देश मुख्य सांगितलेले आहेत. कोणते 5 उद्देश? तर एक आहे रक्षण करणे. कुणाचं रक्षण करायचं आहे? आपण काही संकटात सापडलो आहे, कशाचं रक्षण करायचं आहे? रक्षण करायचं ज्ञानाचं. आपलं ज्ञान कुठे आहे? तर ते आहे वेदांमध्ये. ते वेदामध्ये सगळ्या ज्ञानाची मुळं आहेत. आणि ब्राह्मणाचा धर्म आहे की निष्कारण धर्म असं त्यामध्ये लिहिलेलं आहे. हे माझं मनाचं वाक्य नाही. निष्कारण धर्म असा आहे की त्यांनी वेद जाणले पाहिजे. आता ब्राह्मण ही इथे जात न घेता आपण त्या ब्रह्माचं ज्ञान प्राप्त करणारी ती जी वृत्ती आहे तिलाच आपण म्हणूया. तर हे ज्ञान प्राप्त करण्यासाठीची किल्ले कुठे आहे? तर ती आहे व्याकरणामध्ये.
तर हे जे 5 उद्देश आहेत ते मी इथे सांगते. 13 गौण उद्देश आहेत, ते मी इथे एवढा त्याचा विस्तार करणार नाही, पण 5 उद्देश मात्र आपल्या सगळ्या सर्वसामान्य माणसांना समजू शकते. जसं की पहिलं आहे रक्षण करणं. रक्षण करायचं आहे ते वेदांचं, ज्ञानाचं रक्षण करायचं आहे. आणि ज्ञान जर तुमचं मौखिक परंपरेतून, आता लेखन परंपरेतून पुढे जात असेल तर ते योग्य तऱ्हेने लिहिलं असेल तरच त्याचं रक्षण होईल, नाहीतर त्याचं हळूहळू विडंबन सुरू होऊन जातं. तर अशा प्रकारे पहिला उद्देश आहे रक्षण करणं. दुसरा आहे ऊह. आता ऊह हा शब्द आपण तसा प्रचारात वापरत नाही, पण जसं की जो व्याकरणाचा ज्ञानी आहे तोच कुठला प्रत्यय लावायचा हे समजेल. आता पूर्वीच्या काळामधले पुरुष हे यज्ञाच्या कार्यामध्ये मग्न असायचे. आपण जे मनाने डेडिकेशननी करतो, मन लावून करतो, ते सगळं यज्ञकार्य आहे. तर हे करत असताना देवतांची आराधना केली जात होती. मग आपण सूर्यदेव आहे, उषा ही देवता आहे, प्रत्येक एकमेकाला लावायला नको. मंत्रोच्चारांमध्ये काही असं स्त्री पुरुष देव वगैरे लिहिलेलं नसतं. तर हा प्रत्यय योग्य कोणी लावायचा आहे, ते उच्चारण करणाऱ्याने लावायचा आहे. मग ते उच्चारण कोण बरोबर करू शकेल? जो व्याकरण जाणतो तो करू शकेल. तर अशा प्रकारचा हा दुसरा उद्देश. तिसरा उद्देश आहे तो आगम. आता आगम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आगम प्रमाण, शब्द प्रमाण. आपण म्हणतो की शब्द प्रमाण. शब्द प्रमाण कशाला म्हणतो आपण? कोणीतरी मोठी व्यक्ती, कोणीतरी ज्ञानी व्यक्ती, कोणत्या तरी ग्रंथामध्ये दिलेले मार्गदर्शक तत्व हे आगम प्रमाण आहेत. तर आपल्या व्याकरण बरोबर नसेल तर त्या आगमातनं जो अर्थ जाईल तो बरोबर जाणार नाही आणि ते समाजाला दिशाभूल करणारं ठरेल. त्यामुळे हे कर्तव्य आहे आपलं की त्याचं व्याकरण बरोबर राहिलं पाहिजे. त्यानंतरचा उद्देश आहे तो आहे लघु. लघु म्हणजे काय? आजकालच्या काळामध्ये आपल्याला सगळे शॉर्टकट पाहिजे असतात. पूर्वी आपले कसोटी किती दिवस क्रिकेट चालायचं, आता आपल्याला 20-20वर आलो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळं पटापट पाहिजे असतं, झटपट पाहिजे असतं, इन्स्टंट फूड आपण मागवतो. तर लघु, मग हे पतंजलींना माहीत होतं आपल्यासारखे लोक असणार आहेत, त्यामुळे त्यांनी व्याकरणाचा उद्देश सांगून टाकला की तो लघु आहे. लघु उद्देश आहे म्हणजे काय? तर आपण जे काही एखाद्या शब्दाचा अर्थ जाणू जातो किंवा एखाद्या वाक्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असतो, तर तो कसा समजेल? त्याचं व्याकरण तुम्ही फक्त जाणा. ते निरुक्त, ते मोठे मोठे ग्रंथ, शब्दाचा अर्थ इथे काय तिथे काय नका करू एवढा उपद्व्याप. फक्त त्याचं व्याकरण जाणा, तुम्हाला नेमका अर्थ कळेल. तर हा आहे लघु. अशा प्रकारे हे सगळे उद्देश जे आहेत ते त्यांनी तिथे विस्ताराने सांगितलेत. आणि हे उद्देश जपले तर मला वाटतं व्याकरण कशासाठी ह्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळून जातात. आता याच्या वैशिष्ट्यानंतर दुसरा भाग येतो त्या ग्रंथाची रचना कशी आहे. जसं आपण पाहिलं की ही योगसूत्र आहे, तेव्हा बरीचशी ग्रंथरचना ही सूत्रबद्ध पद्धतीनेच होत होती, कारण की ती कंठस्थ केली जायची आणि त्यात शब्द मात्र खूप विस्तार करण्याजोगे असायचे की जी ज्ञानाची बीजं असायची. तर सूत्रपद्धत होती. पण हे भाष्य आहे. भाष्य कशासाठी आहे? एखाद्या गोष्टीवर भाष्य करतो ती गोष्ट समजावून सांगायसाठी आहे. आपण जसं फॉर्म्युला घेतो आणि मग आपण आता जसं म्हणलं की आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आयत म्हणजे काय, लांबी म्हणजे काय, रुंदी म्हणजे काय, त्याच्यावर आपण 2 ओळी तरी सांगू शकतो. तर या पद्धतीने हे या सूत्रांमध्ये काय आहे, कारण व्याकरण हा विषय खूप गहन गूढ आहे, तर तो सोपा करून समजवायचा म्हणून मग महर्षी पतंजलींनी त्याची रचना ही संवाद शैलीमध्ये केली. संवाद शैली कशी? तर ते गुरु आहेत आणि समोर शिष्य बसलेत आणि त्यांना ते छान उदाहरणं देऊन, आपण जसं आपल्या लहान मुलांना शिकवतो, आपण अगदी मन लावून एखादी गोष्ट कोणाला समजावून सांगतो, तशा पद्धतीने त्यांनी सांगितलेली आहे. आणि ही अशी संवाद, गुरु आणि शिष्य अशी ही संवाद पद्धतीची ही रचना आहे. आता ही रचना करताना त्यांनी कुठेही त्याच्यामध्ये रटाळपणा येऊ देणार नाही ह्याची काळजी घेतलेली आहे. आणि त्यामध्ये त्यांनी शिष्यांनी प्रश्न विचारलेत कुतूहलाने आणि त्यांनी त्याच्यावरती उत्तरं दिलेली आहेत. तर अशा प्रकारची ही संवादात्मक शैलीमध्ये आहे. आता ह्या संवादात्मक शैलीचं केवढी आहे व्याप्ती? तर ह्याच्यामध्ये यांनी म्हटलं आहे आहनिक स्वरूपाची आहे. याच्यामध्ये आहनिक आहे. जसं याच्यामध्ये मी पाद म्हटलं, याच्यामध्ये पाद आहे, भगवद्गीतेत अध्याय आहे, तसं ह्याच्यामध्ये आहनिक आहे. आता आहनिक काय? तर एका दिवशी अध्ययन करू शकू एवढंच. म्हणजे खरोखरीच वर्गामध्ये बसल्यावर टीचरनी जेवढा लेसन शिकवला असेल किंवा जेवढं त्या गुरुनी त्या दिवशी त्यांना ज्ञान दिलं असेल तेवढंच, म्हणजे एका दिवसामध्ये अध्ययन करता येण्याजोगं असं ते आहनिक. अशा तऱ्हेची याच्यामध्ये 84 आहनिक आहे. आणि पहिलं आहनिक जे आहे त्याला म्हणतात पस्पश आहनिक, ते प्रास्तावना या स्वरूपात आहे.
प्रस्तावनामध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यातच मी हे जे आत्ता उद्देश सांगितले व्याकरणाचे, तर हे उद्देश त्यामध्ये सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारची ही सुटसुटीत ग्रंथरचना आहे. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आता जसं याच्यात अथयोगानुशासनम, तिकडे त्यांनी म्हटलं अथशब्दानुशासनम. मग आला प्रश्न, शब्द म्हणजे काय? मग शब्द कोणते असतात? मग त्यांनी सांगितलं की लौकिक शब्द असतात, वैदिक शब्द असतात. मग लौकिक शब्द कोणते असतात? गौ, अश्व, पुरुषो, शकुनी. शकुनी म्हणजे मामा नाही, शकुनी म्हणजे पक्षी. तर अशा प्रकारचे आहेत. वैदिक कोणते? तर वैदिक मंत्रांमध्ये जे आहेत ते शब्द. मग त्यांनी शिष्यांना विचारावंच वाटतं, गौ म्हणजे काय? मग ती गाईला पोळी असते नाही, ती अशी ती करून घेते, तर मग ती पोळी असते, ज्याला शिंग असतात, खुरं असतात, ती म्हणजे गाय का? नाही, ती गाय नाही. मग ती चारा खाते, इकडे तिकडे फिरते, नाही, ती गाय नाही, ती तर तिची क्रिया झाली, हे तर तिची लक्षणं झाली. मग गाय म्हणजे काय? या सगळ्या गायीच आहेत. काळी असते, तांबूस असते, पांढरी असते, जिला चंद्र असतो, उंच असते, बुटकी असते, आखूड शिंगी असते. पण ह्याच्यामध्ये गोत्व आहे, आपल्यामध्ये मनुष्यत्व आहे, आपण सगळे वेगवेगळे आहोत. तर ह्याचं रहस्य तिथे सांगितलं आहे. अशा तऱ्हेने सहज पद्धतीने ही आपल्याला विद्यार्थ्यांना समजावून सांगता येईल अशा तऱ्हेने त्यांनी त्याची रचना केलेली आहे. आता दुसरा भाग याच्यामध्ये असा येतो की ही आह्निक रचली तरीसुद्धा ती पुढच्या पिढ्यांना तितकी समजतील असं नाही. त्यामुळे पुन्हा भर्तृहरींनी त्याच्यावर भाष्य लिहिलेलं आहे. मग पुढे अनेक जसं काळ जातो तसं त्याच्यावरती भाष्य लिहिली जातात, टीका लिहिली जातात आणि मग ती पुढच्या पिढ्यांपर्यंत आजपर्यंत आपल्याला ते व्याकरण आपण फॉलो करत असतो. तर अशा प्रकारे ही महाभाष्याची रचना आहे. आणि भर्तृहरींनी त्यांच्याविषयी खूप चांगले प्रशंसोद्गार काढलेले आहेत आणि हे रचना त्यांनी त्याच्यावर भाष्य करून पुढे चालू ठेवण्याचं काम पुढच्या शिष्यवर्गाने केलेलं आहे. तर हा त्यांचा दुसरा एक महान ग्रंथ जो मी थोडक्यात त्याचं इथे वर्णन केलं. म्हणजे मी आज ॲक्च्युली खरं सांगायचं तर ह्या चरित्रांकडे पाहताना असं वाटत होतं मला की हिमालयाची उत्तुंग शिखरं आहेत आणि आपण एक छोटी मुंगी आहोत. त्या मुंगीला किती दिसेल तेवढंच मला दिसलेलं आहे आणि तिला जेवढं दिसलं आहे त्यातलं मी तुम्हाला सांगते. तर अशा इतक्या विनम्र भावाने मी या विषयाकडे बघते, कारण मला जसा हात लागत गेला तसं मला वाटायला लागले अरे आपल्याला काहीच माहीत नाही, आपल्याला काही कळतच नाही. तर इतके विस्तृत विषय आहेत आणि व्याकरणाला दर्शनाचा दर्जा आहे. पुन्हा वेद जाणण्यासाठी जी षडांग सांगितलेली आहेत, शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष, त्याच्यामध्ये व्याकरण हे अंग आहे. म्हणजे वेदांगातलं अत्यंत महत्त्वाचं काय अंग आहे तर ते व्याकरण आहे. त्यामुळे व्याकरण हे ज्ञानाची किल्ली आहे. कोणत्याही भाषेला न जाणणं, कोणत्याही भाषेचं आपल्याजवळ त्या भाषेची किल्ली नसणं, त्या कुलपामध्ये किती मोठं ज्ञानसागर असो आपल्याला काही उपयोगाचं नाही. त्यामुळे व्याकरण जाणणं, त्या भाषेला जाणणं हे म्हणजे आपण खूप मोठ्या ज्ञानसागराजवळ पोहोचणं आहे आणि आपण त्याचा थोडा तरी स्वाद घेऊ शकतो, त्यातलं थोडं तरी आपण काहीतरी आत्मसात करू शकतो. तर हे झालं व्याकरणाचं महत्त्व. ह्या त्यांच्या ग्रंथरचना झाल्या. त्यानंतर तिसरं त्यांच्या प्रार्थनेमध्ये जे आहे ते आहे मलम शरीरस्यचं. तर त्यांचं आयुर्वेदावरचं खूप मोठं काम आहे. अनेक ग्रंथांमध्ये पतंजलींचा अत्यंत उत्तम चिकित्सक तज्ज्ञ आयुर्वेदाचे म्हणून उल्लेख आहे आणि पण चरक संहिता ही त्यांनीच लिहिली असंही म्हणतात. चरक ही एक ऋषी परंपरा होती असंही म्हणतात आणि हेच पतंजली होते का नाही. आता कसं झालं की त्यांचा कालावधी पाहिलं तर इसवी सनापूर्वी 250-300 वर्ष आणि नंतर त्यांचा 400 वर्ष साधारण कार्यकाळ दिसतो. तर हा एवढा कार्यकाळ एकच व्यक्ती करू शकते का? कोणी म्हटलं की 3-4 पतंजली होते. पण ही सगळी दैवी मंडळी आहेत, ही जी काही अवतार घेऊन कार्य करतात, शक्य आहे त्या काळात आयुष्य पण मोठी होती, तर त्यांचे उद्दिष्टही वेगळे होते त्यांच्या जगण्याचे. त्यामुळे ह्या गोष्टीत आपण न पडता केवळ त्यांच्या कार्याला वंदन करायचं आणि पुढे जायचं. तर आयुर्वेदाच्या ज्या मूलभूत संहिता आहे त्यामध्ये चरक संहितेचं नाव घेतलं जातं. तर चरक संहिता देखील त्यांची आहे. शिवाय आयुर्वेदावर त्यांनी पातंजल तंत्र हे सुद्धा लिहिलेलं आहे. तर ही त्यांची महत्त्वाची 3 विषयांवरची मास्टरी असलेली ही जी ग्रंथरचना आहे ती आजतागायत आपल्याला माहिती आहे. याशिवाय त्यांनी महानंद काव्य लिहिलेलं आहे. शिवाय त्यांनी स्वतः वासुकी, नंतर फणींद्रनाथ अशा नावाने, म्हणजे ते शेषाचे अवतार होते,
तर अशा सिमिलर नावांनी त्यांनी काही ग्रंथरचना केलेल्या सापडतात. पण त्याचा आता आपल्याकडे इथे पुरावा असं नाही, तर हे मात्र ग्रंथ त्यांच्या नावाने आपल्याला उपलब्ध आहेत म्हणून आपण त्याच्यावरच बोलतो आहोत. तर ह्या त्यांच्या प्रार्थनेमध्ये जे मी 3 गोष्टी उल्लेख केला की योगेन चित्तस्य मले पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन, तर वैद्यकशास्त्रामधलं त्यांचं एक मोठं योगदान, तर ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. आता हे सगळं झालं, हे एक पतंजली महर्षींविषयी माहिती करण्यापर्यंत झालं. मग पुढे मला आजच्या आयुष्यात काय उपयोग आहे त्याचा, हा प्रश्न पडतो. आपण योग बिग म्हटलं की आपल्या मनात येतं की काहीतरी ते जंगलात वगैरे जायचं आहे, ते सगळा संसाराचा त्याग बिग करायचा आहे, ते कुटीत जाऊन राहायचं आहे आणि घोर तपश्चर्या वगैरे करायची. पण तसं काहीच नाही. पतंजलींनी जे काय सांगितलं ते आपल्याला रोजच्या आयुष्यात उपयोग पडणार आहे. मुळामध्ये ही जी सूत्र आहेत ही तुम्ही ज्या स्थितीत आहात त्या स्थितीतून तुम्हाला वर नेतात. तुमची चित्ताची कोणतीही स्थिती असो, मी सांगितलं आता तुम्हाला की मी मूढ आहे, क्षिप्त आहे, विक्षिप्त आहे, एकाग्र आहे, निरुद्ध आहे, या 5 चित्तभूमी आहे. तुम्ही कोणत्याही भूमीवर असा ती सूत्र तुम्हाला पुढे नेणार आहे. अगदी बोट धरून हळूहळू पुढे नेतात आणि तुम्हाला अनुभव आला की तिथे काय डूज अँड डोंट्स ते पण तिथे पुढे सांगितलेले आहेत. त्यामुळे ही अतिशय मार्गदर्शक अवलंबण्याजोगी सूत्र आहे. आजच्या काळामध्ये काय असा विचार करताना मी अगदी 1-2च सूत्रांचा उल्लेख, खरं तर प्रत्येक सूत्र हे वेगळं एक सूत्राचे व्याख्यान होईल एवढी व्याप्ती आहे, कारण ती ज्ञानाची बीजं असलेले एक शब्द निवडलेत, ते पतंजलींनी निवडलेले शब्द आहेत. त्यामुळे मी अगदी 1-2च सांगते. आता जसं आम्हाला अश्विनी त्यांनी सांगितलं की इथे व्याख्यान आहे, पण आमची एक मैत्रीण आहे जिला माहिती खूप आहे, जोशी कोल्हापूर, पण त्यांना काही शारीरिक त्रास आहे, मग त्या प्रवास नाही करू शकणार, त्या पुण्यात नाही येऊ शकणार, मग ते राहिलं ना, म्हणजे अडथळा आला. त्यांची साधनेची इच्छा आहे पण येऊ नाही शकत. काय आहे? व्याधी. व्याधिस्त्यान संशय प्रमाद आलस्य विरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्वान स्थितत्वानी चित्तविक्षेपास्तेयंतराया. हे अडथळे आहेत. कशातले अडथळे आहेत? आपल्या प्रगतीतले अडथळे आहेत, आपल्या कार्यपद्धतीमध्ये येणारे अडथळे आहेत. मी एखादं धरलं आहे ध्येय, मला हे करायचं आहे, पण मला नाहीच उभं राहता येते, मला नाहीच बोलता येते, आज माझा आवाजच बसला असेल, आली व्याधी, आला अडथळा, मला बरंच नाही आहे, माझी पाठच दुखते, मी प्रवासच करू शकत नाही आहे, आला अडथळा. कुठलीही व्याधी हा अडथळा निर्माण करते, मग ती चित्ताची असो की शरीराची असो. ती व्याधी आहे, तिला योग्य वेळी उपचार केला नाही तर ती आपला कायमचा अडथळा बनते. त्यामुळे व्याधी सगळ्यात पहिलं, या सूत्रामध्ये सगळ्यात पहिलं शब्द आहे व्याधी. तर व्याधी ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण आताच्या काळामध्ये तर आपण स्ट्रेस वाढला वगैरे असं खूप म्हणतो, आणि त्या स्ट्रेसमुळे येणाऱ्या अनेक व्याधी, त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या व्याधी घरोघरी अगदी सहज झाल्या आहेत. त्याला आता आपण आजकाल व्याधी पण म्हणत नाही, नॉर्मलच म्हणायला लागलो आहे. तर अशी ही व्याधींची गोष्ट. दुसरा शब्द आहे स्त्यान. स्त्यान काय आहे? तर हा मनाचा आळस आहे. आता मला आज करायचं आहे हे, मला आणायचं आहे ते चित्र, पण ना मला आता नाही, जाऊ दे, मी ना दुपारी जाईन जेवण झाल्यावर, नाही मग मी ना असं करते, उद्याच जाते, नाही जाऊ दे, मग ते ड्रॉपच करून टाकते. हा झाला मनाचा आळस, केवळ आळस. तुम्हाला तुमच्या काहीच विपरीत नाही आहे, पण तो मनाचा आळस आहे, केवळ मनाचा आळस आहे. आणि तो मनाचा आळस झटकला तर तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मार्गावर आरामात जाऊ शकता. आपण असं कितीतरी गोष्टी करतो रोजच्या आयुष्यात, नाही मग मी ना हे नंतर करते, राहू दे, मग ते होतच नाही. अशा गोष्टी त्यामुळे असं म्हणतात की आपल्याला एखादी गोष्ट करायचं कंटाळा आला तर आजकालच्या ते लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि हिलिंगमध्ये वगैरे सांगतात की तुम्ही 5, 4, 3, 2, 1 म्हणा आणि 1ला स्टार्ट करा. ज्या विषयाचा कंटाळा येतो त्याला तुम्ही 5 आकड्यामध्ये कामाला लागा. हे स्वतःचं कमिटमेंट पाहिजे. तर हा जो प्रकार आहे हा मनाचा आळस झटकण्यासाठीचा उपाय पतंजलींनी 3,000 वर्षापूर्वी देऊन ठेवला आहे. सूत्रात आहे, एका शब्दात आहे, काही लटांबर नाही, घंटाभर व्याख्यान द्यायची गरज नाही. व्याधीच त्या. तिसरा आहे संशय. आता मी एखादी गोष्ट करणार, मला सांगितलं अश्विनी त्यांनी की तुम्ही हे ना 10 वेळा हा श्लोक म्हणा, श्रद्धा ठेवणार, म्हणणार. कशाला 10 वेळा सांगितलं? माझी मेमरी चांगली आहे, मी 5 वेळा म्हणलं तर पुरते. माझी मैत्रीण आहे एक, आता हेमा पण गायिका आहे माझी बहीण, पण अजून एक मैत्रीण आहे ती चेन्नईत असते. तिने सांगितलं की आमच्या गुरूंनी सांगितलं की एखादा पलटा तुम्हाला जर बसवायचा असेल तर तो तुम्ही 1000 वेळा म्हणा. ती म्हणे काय हे, नको यांच्याकडे शिकायला, मी नाही म्हणणार हे 1000 वेळा पलटा. पण मग ती श्रद्धा आली. आपल्या परंपरेत आहे गुरुवरची श्रद्धा, अजून आहे बऱ्यापैकी. तर ती श्रद्धा, मग तिने तो केला.
मग आपल्याला काय वाटतं, मला फक्त पाठस्थ करायचं नाही, पाठ नाही करायचं आहे, तो कंठातून हृदयात जायचा आहे, त्याची अनुभूती घ्यायची आहे. ती तुम्हाला स्वतःला अनुभूती आली तर तुम्ही ती अनुभूती दुसऱ्यांना देऊ शकणार आहात. त्यामुळे तो जो काही प्रकार आहे हा, याच्यासाठी परत एक वेगळं सूत्र आहे, सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. तुम्हाला दृढभूमी निर्माण करायची अभ्यासाची, तर तुम्ही निरंतर त्याच्या मागे श्रद्धेने काम केलं पाहिजे. दीर्घकाल किती दिवस करू, 5 दिवस करू का 10 दिवस, दीर्घकाल आपोआप आत्मसात होईल, तेव्हा ती प्रक्रिया आपोआप थांबेल. तर हे झालं, याच्यावर संशय नको. म्हणजे आपल्याला कोणी मोठ्यांनी एखादी गोष्ट सांगितली, त्या मोठेपणावर श्रद्धा ठेवून संशय न ठेवता आपण ती गोष्ट करायची. किंवा आता तुम्हाला सांगितलं की डाएट, तुला वजन कमी करण्याचं, आता इथे सगळेजण मला फिट दिसत आहेत, पण एक आहे साधारणपणे वजन कमी करायचं असतं. मग त्यांना सांगितलं असतं तुम्ही हा इतका इतका व्यायाम करा आणि असं असं डाएट पण होईल का, पण यांनी मी गुगल करतो, याच्यात किती कॅलरीज, याच्यात किती प्रोटीन्स. झालं, आला संशय, आपलं कार्य थांबलं, प्रगती खुंटली. तर अशा प्रकारचा हा संशय पण नको. व्याधीस त्यानं संशय प्रमाद. प्रमाद म्हणजे अगदी काय कुठेतरी आपण जे याच्यात वाचतो तसा काही मोठा घोर अपराध वगैरे करायला जायचं नाही. साधं आहे, आता शुगर आहे, कॉमन आहे, शुगर सगळ्यांना असते, तर नाही गोड खायचं आहे, पण मला माहिती आहे मला गोड खाल्लं तर मला त्रास होणार आहे, पण मी खाते. झाला, हा प्रमाद झाला. मला एखादी गोष्ट समजत असून सुद्धा मी जेव्हा ती करते तर ते मलाच बाधक आहे. तर ह्याच्यावर कंट्रोल आला पाहिजे, हे या सूत्रात सांगितलेलं आहे. झालं, हा झाला प्रमाद. त्यानंतर व्याधीस त्यानं संशय प्रमाद. आळस तर आपल्याला माहिती आहे, आळस सगळ्यांना माहिती आहे की आळस आपण झटकून टाकल्याशिवाय काही नाही. आपल्याला बरीच आपली शाळेत पण आपण वाक्य लिहितो की आळस हा माणसाचा शत्रू आहे वगैरे सगळं लिहितो, आत्मसात करायला जड जातं. तर आळस हा एक त्याच्यामधला अडथळा आहे. अशा प्रकारचे हे 9 अडथळे त्यांनी सांगितले, जे की आजच्या काळामध्ये आपल्याला मार्गदर्शक ठरतात. त्यानंतर एक त्यांनी सांगितले त्यात अलब्ध भूमिकत्वान. आता हे काय आहे, तर तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही, म्हणजे आता जसं मी वजनाचं उदाहरण सांगितलं की वजन मला कमी करायचं आहे आणि मी महिना झाला मी सगळे प्रयत्न करते, व्यायाम करते, डाएट फॉलो करते, पण माझं वजन काही कमी होत नाही. जाऊ दे, दुसऱ्या दिवशी जाऊन आईस्क्रीम खायचं, व्यायामाला वगैरे सुट्टी. म्हणजे आपला त्याच्यावरचं विश्वास उडाला, नाही अनुभव आला की लगेच साधनच सोडून द्यायची. आणि हे सगळं अलब्ध भूमिका आहे. म्हणजे तुम्हाला नाही मिळालं की लगेच ते सोडून द्यायचं. आता हे, आणि दुसरा एक भाग सांगितला की कोणती अनवस्थित, कुठलीही गोष्ट स्थिर नसते, सतत बदलत असते. हे चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. तर त्यामुळे ही जी आहे गोष्ट, तर हे 9 अडथळे जर पार केले माणसाने तर आपली प्रगती कुठे. आता हे मोठं सूत्र मी निवडलं कारण याच्यामध्ये खूप व्यापक अर्थ मावलं. बाकी तुम्हाला सांगितलं तशी ती सूत्र खूप छोटी छोटी आहेत. दुसरं एक सूत्र आहे जे की आपल्या वागण्यामध्ये आपण वापरू शकतो, ते आहे मैत्री करुणा मुदितोपेक्षाणा सुखदुःख पुण्य विषयाणा भावनातच चित्त प्रसादन. आता प्रसादन म्हणजे काय, आपण दुकानात जातो, कॉस्मेटिक्स विकत घेतो, छान दिसायचं असतं आपल्याला, आतून छान दिसायला हवं आहे. आपण वरनं काय लावलं हे काही आपल्यासोबत येणार नाही. हे सगळं खोल, इथे जी काय आहे खोळ ती इथेच राहणार आहे. आत सोबत येणारे ते आहे चित्त चतुष्टय, त्याच्यावरही संस्कार येणार आहे. तर हे चित्त प्रसादन कसं करायचं, मी जसं सांगितलं मगाशी की ते चित्त म्हणजे त्याच्यावर थर जमत राहतात. ते थर जन्मानुजन्माचे असतात. एखादं नुकतंच जन्मलेलं बाळसुद्धा काहीतरी एका विशिष्ट प्रकाराने वागतं, ते गतजन्मीचं असतं, आपण म्हणतो पटकन. तर हे जे काही आहे हे कसं घालवायचं, त्याच्यासाठी त्यांनी चित्तप्रसादनाचे मार्ग दिले. चित्तप्रसादन कसं करायचं, तर एखादा माणूस सुखी असला, वा मस्त मजेत आहे, हा काय आयुष करतोय, नाही, जो सुखात आहे त्याच्याविषयी मैत्रभाव मनात आला. आपल्या उलट येतं, आपल्या मनात जेलसी येते, हो की नाही. जेलसी ही खूप कॉमन गोष्ट आहे. तर तो मैत्रभाव म्हणा, सरळ जोड्या लावून दिल्या त्यांनी. जो सुखी माणूस आहे त्याच्या भोवशी तुम्ही मैत्रभाव मनात आणा. जो दुःखी आहे त्याच्याविषयी काय करायचं, तुमच्या मनात करुणा आणा. नाही तर बरं झालं, मला फार त्रास दिला मागच्या वर्षी, असंच पाहिजे होतं, हे नको. त्याच्याविषयी करुणा आणा. नाही तुम्हाला काही जमते करायला, फक्त करुणाभाव मनात ठेवा, जमेल तेवढी मदत करा आणि सोडून द्या. आता त्या पलीकडे मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत, राजकारणी लोक आहेत, या सगळ्यांच्या गोष्टींवर, त्यांच्या आयुष्यावर आपण खूप चर्चा करतो. आपला रोजचा घरातला प्रश्न कदाचित बाजूला राहतो, कट्ट्यावर जिथे जमेल तिथे सगळ्या माध्यमातून आपण त्या विषयांवर चर्चा करतो.
तर ज्या गोष्टीत आपण काही करू शकत नाही तिकडे उपेक्षा करा. उपेक्षा करा म्हणजे काय, कुणाला कमी लेखायचं नाही. उपेक्षा म्हणजे इथं अर्थ आहे दुर्लक्ष करा. तुम्हाला जर त्या गोष्टीत काही करता येत नसेल तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तुम्ही करा, त्यामध्ये मदत करा, अन्यथा दुर्लक्ष करा. उगी त्याच्यावरती जे आपण चर्चा करत बसतो हे करणं अपेक्षित नाही आहे. तर हे त्यांनी चित्त आपलं प्रसादन कसं करावं याची हे मार्ग सांगितलेले आहेत. आणि हे मार्ग जे आहेत हे अवलंबे, हे आता अगदी सोपं आहे का करायला? नाही. हे आधी आपल्याला बळजबरी करावं लागतं. नाही माझ्या मनात जेलसी आहे, पण नाही इथे जेलसी नको, इथे मला आपल्याला सुख आणलं पाहिजे, मुदिता आली पाहिजे. एखादा पुण्यकर्म करतोय त्याच्याविषयी मुदित मी आनंदी झाली पाहिजे. तर ही भावना आधी मला बळजबरी आणावी लागेल आणि मग नंतर तो माझा स्वभाव बनेल. तर अशा प्रकारची ही सूत्र आहेत जी आपल्याला आता पण जनजीवनामध्ये वावरताना आपल्या आयुष्यामध्ये सरळ उपयोगी पडतात. आणि दुसरा जो पाद आहे, जसं मी म्हटलं की पहिला पाद हा समाधी पाद आहे, समाधी पादामधली ही सूत्र आहेत. पण दुसरा पाद जो आहे साधन पाद आहे. साधन पाद हा आपल्यासारख्या सगळ्या सामान्य माणसांसाठी, ज्यांना की अजून चित्त त्यांचं बाह्य गोष्टीमध्ये आहे ना, आपलं सगळीकडे अडकलेलं असतं चित्त, तर त्यामध्ये अडकले त्यांना सरळ त्यांनी अष्टांग योग सांगितला आहे. आता सध्या योग म्हणजे काय ओळखतो आपण? अरे वा, तू छान स्लिम अँड फिट आहेस, आसनं करतेस का, सूर्यनमस्कार करतेस का? योग ओळखला जातो फक्त आसनाने किंवा थोडाफार फक्त प्राणायामाने, म्हणजे श्वासाचे प्रकार. तेही रामदेव बाबांनी बऱ्याच ठिकाणी शिबिरं घेतली आणि खूप प्रचार झाला त्या माध्यमातनं. आणि पतंजली या शब्दाचा सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी प्रचार केला. तर त्याचं खरं तर पतंजली हे नाव म्हटलं की मी हे जेव्हा अभ्यास करायला लागले आणि शोध घ्यायला लागले तर मला अनेक ठिकाणी आपलं अभ्यासाचं साधन हे आजकाल दिलासार्थ पतंजली मेगा स्टोअर, पतंजली प्रॉडक्ट्स सगळे आले, कणिक, साबण, काय नाही आलं त्याच्यामध्ये, पण हे नाही आलं. हे प्रॉडक्ट नाही आलं. मग मी म्हटलं अरे आपण खऱ्या प्रॉडक्टकडे वळायला पाहिजे. आणि मग खरी प्रॉडक्ट माझ्या हाती लागल्यावर मला जो आनंद मिळाला तो या बाकीच्या आउटर प्रॉडक्ट्सपेक्षा नक्कीच जास्त चांगला होता. तर त्यांनी अष्टांग योग सांगितला. तर अष्टांग योग हा आपण जाणतो की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. आता यम हे कशासाठी आहे तर थोडक्यात सांगते की यम हे बाह्य समाजामध्ये वावरताना तुम्ही चोरी करू नका, तुम्ही खोटं बोलू नका, तुम्ही अहिंसा ही सगळं तन आणि मनाची आहे ना, तन आणि मनाची आहे. तर हे सगळं तन आणि मनाने करायचं आहे. अहिंसा करू नका. त्यानंतर ब्रह्मचर्य म्हणजे अगदी विरक्ती वगैरे नाही, तर तुम्ही एक धर्मी राहा, त्यामध्ये तुमचं मन न गुंतता त्या ब्रह्माचं आचरण करा, हे ब्रह्मचर्य आहे. त्यानंतर प्रत्याहार, धारणा आणि ध्यान समाधी. धारणा, ध्यान, समाधी याला संयमन म्हटलं आहे. आणि नंतरच्या विभूती पादामध्ये आपण संयमन करतो एखाद्या गोष्टीवर तर मग त्याची सिद्धी प्राप्त होते. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी चंद्रयान मोहिमेचं सुद्धा देईल. कारण ह्या लोकांनी आजच्या काळामध्ये सगळं संयमन, त्यांचं तन मन सगळं तिथे अडकलेलं होतं, तेव्हा कुठे ते एवढं मोठं साध्य झालं. हे आजकालचे योगी आहेत, हे आजकालचे ऋषी आहेत, त्यांचं हे त्याच्या मागचं डेडिकेशन आहे. आपली जी ऋषी संकल्पना आहे ती वनातली नसून ही पण ऋषी संकल्पना आहे. तर अशा प्रकारे हे अष्टांग योग हे त्यांची एक मोठी देणगी आहे. तर ही काही सूत्र मी वानगी दाखल सांगितली आहेत. प्रत्येक सूत्र खूप त्याच्यावर विस्ताराने बोलण्यासारखं आहे. तर हे आजच्या जीवनामध्ये त्याचा जो रिलेव्हन्स आहे तो मी या ठिकाणी सांगितला. आणि या सगळ्यातनं मग मला वाटलं की ही जी संधी मिळाली मला या ठिकाणी यायची, बोलायची, तर ऋषीस्मरण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला खरं तर ऋषीस्मरण रोजच सांगितलेलं आहे की रोज सकाळी आपण कराग्रे वसते लक्ष्मी सगळं म्हणतो आणि त्यानंतर आपण कश्यपोत्रेर भरद्वाज हे सगळं म्हणतो. आणि सगळ्या ऋषी भगवद्गीता म्हणणाऱ्यांना तर अजून सोपं केलं आहे. महर्षय सप्तपूर्वे, एका भगवंताचं नाव घेतलं की सगळं काही तोच आहे. त्यामुळे ह्या ऋषींचं स्मरण आपल्याला नित्य स्मरण सांगितलेलं आहे. तर हे ऋषींचं स्मरण केल्याने काय होणार आहे तर हे त्यांचे जे काही गुण आहेत ते आपल्यामध्ये कुठेतरी येतील, ते आपल्या ज्ञानामध्ये कुठेतरी पाझरतील आणि आपल्या वर्तनामध्ये त्याचा परिणाम होईल. म्हणून हे ऋषी स्मरण नित्य सांगितलेलं आहे. ऋषी स्मरण म्हणजे फक्त त्यांची 2-4 नावं घ्यायची, आपल्या मुलांची ती नावं ठेवायची हे नसून त्यांचं ज्ञान आपल्या आतमध्ये कसं झिरपलं जाईल हा प्रयत्न करणं इथं अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे ह्या विषयाची मी थोडक्यामध्ये मांडणी करून तुम्हाला, मी जसं सांगितलं की हिमालयाच्या उत्तुंग शिखराकडे एका मुंगीने पाहावं, तसं मी हा विषय मला जेवढा दिसला
त्यातनं मी तुम्हाला काही मोजका भाग या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर ही संकल्पना मला खूप आवडलेली आहे की याच्यावर छोटी छोटी पुस्तकं, मी आज बोलले सुद्धा घरी की ही छोट्या छोट्या मुलांना ही पुस्तकं सांगितली गेली पाहिजेत, ह्या कहाणी छोट्या छोट्या रूपामध्ये सांगितल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या अतिशय समृद्ध अशा परंपरेचा, आपल्या संस्कृतीचा आपल्याला खरोखरीच अभिमान वाटेल आणि आपल्याला बळजबरी कुठेतरी जाऊन सांगणार नाही की अरे नाही, आपलं हे खूप महान आहे, चला चला इकडे वळा. कारण आता जे काही आपलं चालू आहे देशाचं, तो आता परत मला वाटतं आपल्या या ज्ञानाकडे वळवणारा मार्ग आहे, तो खूप सुखद भाग आहे. पण आपल्या पुढच्या पिढ्यांना हे ज्ञान देणं, ही गोष्ट सांगून त्यांना जागं करणं, हे आपल्या पिढीचं कर्तव्य आहे, निदान माझ्या पिढीचं तरी कर्तव्य आहे आणि तो करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. गीता धर्म मंडळाची सगळी मान्यवर मंडळी, ही संकल्पना या ठिकाणी राबवणारी सगळी आयोजन समिती आणि ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी आले, अश्विनीताई, सगळे श्रोते, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.